मंडळी नमस्कार. मंडळी, राज्यातल्या 29 महानगरपालिकांमधल्या 2869 प्रभागांमध्ये जागांसाठी 33,606 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. म्हणजे यांचे उमेदवारी अर्ज वैध ठरलेले आहेत. ॲक्च्युली दाखल केलेले अर्ज 35,000पेक्षा जास्त होते. म्हणजे 2,000हून अधिक अर्ज हे अवैध ठरल्यामुळे आत्ताच्या घडीला बाद झालेले आहेत निवडणुकीच्या रिंगणातून. म्हणजे इतक्या लोकांना नगरसेवक होण्याची संधी जी आहे ती हुकलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. आत्ताच्या घडीला 33,606 उमेदवार रिंगणात आहेत. म्हणजे त्यांचे अर्ज वैध ठरले आहेत असं समजलं तर ते सगळेचे सगळे उमेदवार असतील असं समजायचं कारण नाही. याचं कारण असं आहे की अनेक पक्षाच्या लोकांनी उमेदवारी अर्ज न मिळाल्या, उमेदवारी तिकीट न मिळाल्यामुळे किंवा पक्षाची अधिकृत उमेदवारी न मिळाल्यामुळे अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलेले आहेत. हे सगळे बंडोबा आहेत आणि हे कधी थंडोबा होतील हे सांगता येत नाहीत. त्यांना वेगवेगळ्या प्रकारची आश्वासनं दिली जाऊ शकतील. म्हणजे उदाहरणार्थ स्वीकृत नगरसेवक, शिक्षण समिती, परिवहन समिती, अन्य प्रभाग समित्या, या सगळ्या प्रकारच्या आश्वासनामध्ये आहेत किंवा आणखी काही पदाची लालसा त्यांना दिली जाऊ शकते. आणि या लालसा मिळण्याकरता काही जण निश्चितपणे निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिलेले आहेत. त्यांना नगरसेवक पद नाही मिळालं तरी चालेल, कुठलं तरी एक पद हवं आहे, कारण जनतेची सेवा करायची आहे. आता ही सेवा काय करायची आहे आपल्या सगळ्यांना सगळं माहिती आहे. लक्षात एक गोष्ट घेतली पाहिजे की या सगळ्यातून जे नवीन चित्र समोर आलेलं आहे, म्हणजे जे काय काल छाननी झाली उमेदवारी अर्जांची, याच्यामधून एक नवीन चित्र समोर आलं. त्याप्रमाणे भाजपाने 6 ठिकाणी आपले उमेदवार बिनविरोध निवडून आणलेले आहेत. त्याच्यामध्ये धुळे महानगरपालिकेमध्ये 2 उमेदवार निवडून आले, पनवेलमध्ये 1 आला आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये 3 उमेदवार बिनविरोध निवडून आले. याचाच अर्थ विरोधक किती सजग आहेत हे आपल्याला स्पष्ट होत आहे. त्यांना उमेदवारच त्यांच्यासमोर उभे करण्यात अपयश आलेलं आहे. म्हणजे भाजपाच्या समोर लढायची ताकद नाही त्यांची, का त्यांचं साटलोटं झालेलं आहे, की आपसात काही देवाणघेवाण झालेली आहे, हे समजायला आत्ताच्या घडीला मार्ग नाही आहे. मात्र निश्चितपणे उमेदवार तिथे नव्हते आणि म्हणून ते बिनविरोध निवडून आले. दुसरीकडे मुंबई महानगरपालिकेमध्ये 17 ठिकाणी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची झालेली जी आघाडी होती ही उमेदवार देण्याकरता अपयशी ठरलेली आहे. याच्यामध्ये देखील साटालोटा असण्याची शक्यता आहे, याच्यामध्ये देखील देवाणघेवाण झाल्याची असण्याची शक्यता आहे. मात्र एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की एवढं सगळं होऊन सुद्धा जनतेची सेवा करायची आहे आणि त्यासाठी मग नेत्यांच्या घरी भांडणं जाऊन करायची आहेत, त्यांना शिव्या द्यायच्या आहेत, त्यांना लाखोली व्हायची आहे, का पक्षाच्या कार्यालयांची तोडफोड करायची आहे, स्वतःच्या अंगावरती रॉकेल ओतून जाळून घ्यायचं आहे. प्रत्यक्षामध्ये उमेदवारी अर्ज मागणाऱ्यांची संख्या 2 लाखापेक्षा अधिक होती म्हणजे उमेदवारी मागण्याकरता. आता यांना उमेदवारी मिळालेली नाही. म्हणजे जनतेची सेवा करण्याची लालसा किती आहे किंवा जनतेची सेवा करायची इच्छा किती आहे, माझ्या तर डोळ्यात पाणीच आलं.